त्यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर एम्स हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान आहेत आणि त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले। दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत। रामराजे, मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय का? अधिकचे अपडेट्स मिळत आहेत आपल्याला? बिलकुल, त्यांचं वय आता 92 आहे आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केल्याची माहिती मिळते। गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये साधारणतः 4 ते 5 वेळा त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। वेगवेगळे तक्रारी येत होत्या त्यांच्या संदर्भामध्ये, म्हणजे की त्यांची तब्येत ठीक नसल्याची माहिती मिळत होती। ती म्हणूनच त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केल्याची आता माहिती आहे। त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं आणि म्हणूनच त्यांना एम्स मध्ये नेण्यात आलेलं आहे। यापूर्वी सुद्धा साधारणतः एक 2 ते 3 वेळेस गेल्या महिन्यामध्ये त्यांना तपासणी करण्यात आली होती आणि घरी सुद्धा रेग्युलर चेकअप जे आहे ते करण्यात आलं होतं, परंतु तरी सुद्धा अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यामुळे आता त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे। अद्याप बुलेटिन प्रसिद्ध केलेलं नाहीये, परंतु प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। नक्कीच रामराजे, त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी अशी आशा करूयात। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे।